वाल्मिक कराडवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत दिलेली आहे। 22 गुन्हे दाखल असून त्यापैकी 7 गुन्हे कलम 307 म्हणजे हाफ मर्डरचे असल्याचं आव्हाड यांनी म्हटलंय। तरीही कराडला तडीपारीची नोटीस कधीही बजावली गेली नसल्याबाबत आव्हाडांनी आश्चर्य व्यक्त केलंय। याबाबत उपरोधिक ट्विट करत त्यांनी सरकारवर टीका केलेली आहे। तर पाहूयात जितेंद्र आव्हाडांनी नेमकं काय ट्विट केलंय। अभप वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर फक्त 22 गुन्हे दाखल आहेत। त्यापैकी 7 गुन्हे 307 चे कलम 307 हाफ मर्डर म्हणून ओळखलं जातं। 22 गुन्ह्यांची व्यवस्थित चौकशी केली तर अजून 220 गुन्हे दाखल होतील। या थोर माणसाला कधी तडीपारीची नोटीस नाही, प्रतिबंधात्मक कारवाई नाही। हा पोलीस स्टेशनला गेला तर पोलीसच उठून उभे राहायचे। परळीतील मतदारसंघातील सगळे इन्स्पेक्टर याच्या हाताखालील गुलाम होते आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हे सर्व माहित होतं। 307 सारखे गंभीर गुन्हे असलेला माणूस रक्तपिपासू झालेलाच असतो। अशा माणसाला वाचवायला सरकारमधील काही प्रयत्न करत असतील तर धन्य, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय।